म्हणजे काय हे जे आहेत वाचक आजचे जे कोण असणार आहेत हे जागर नावाची आमची नाट्यसंस्था होती आहे आणि आता होऊ घातली आहे परत एकदा. म्हणजे मध्ये काही काळ ती बंद पडली होती, आता जरा परत तिचं पुनरुज्जीवन करणं चालू आहे. आणि आम्ही सगळेजण लहानपणापासून नाटकासाठी वगैरे काहीतरी एकत्र करत होतो. तर आज बऱ्याच वर्षांनी परत येऊन एक कार्यक्रम करावा असा विचार होता. आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरने ॲक्च्युली काव्यवाचन स्पर्धा अशी ऑर्गनाईज केलेली आहे, जी या शनिवार रविवार म्हणजे उद्या आणि परवामध्ये ती स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही एक असा प्रयत्न म्हणून गेल्या आठवड्यापासून जमलो आहेत आणि काव्यवाचन करणार आहोत. तर त्याचा थोडक्यात एक आम्हालाही तालीम मिळावी आणि आपला वाचनकट्टा व्हावा या दृष्टीने आज ते वाचन आम्ही इथे करणार आहोत. त्याच्यामुळे आजचा आपला मी आधीच जे सांगितलं होतं की आम्हालाही प्रॅक्टिस म्हणून पाहिजे आहे. अजून ह्याच्यात थोडी तयारी व्हायची आहे, जी उद्यापर्यंत आमची होईल होपफुली, कारण परवा आम्हाला सादर करायचं आहे. त्याच्यामुळे उद्याचाच दिवस आहे तो करूयात. आणि बाकीचे जे जागरचे आहेत त्यांच्यासाठी की असा आमचा हा महिन्याच्या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी वाचनकट्टा आम्ही इथे जमतो. ज्यांना आवड आहे, इच्छा आहे, हौस आहे, असे कोणीही जमतात आणि ज्याला जे हवं ते त्याने वाचायचं. म्हणजे आम्ही ठरवून घेतो की पुढच्या वेळी कोण वाचणार आहेत आणि 2-2 लोकं मग कधी गोष्ट, कधी काही म्हणजे एखादं आपल्याला आवडलेलं पुस्तक, त्याच्यातल्या काही काही गोष्टी ह्या इथे येऊन वाचतात. साधारण 15-20 लोकं असतात ऐकायला, काही वेळा जास्त असतात. आणि त्याच्यात म्हणजे विशेष याची बाबी खूप वेगवेगळे विषय हँडल केले गेले आत्तापर्यंत. म्हणजे आमच्याकडे ही तृप्ती आहे, ही फार सुंदर चित्रकार आहे ती. तर ती आणि मयूरने जगप्रसिद्ध चित्रकारांच्या स्टाईल्स आणि त्याच्यावरती त्यांनी एकदा वाचन केलं की त्याच्यावरती लिहिलेलं. किंवा ही सुखदा आणि निधी त्यांनी हॅनाची सुटकेस, ॲन फ्रँक डायरी त्याच्यावरती वाचलं होतं. तर हिने रुजुता आणि अवनीने मुग्धाची रंगीत गोष्ट वगैरे वाचलं होतं. सो असे जे जे वेगवेगळे विषय असतात. आणि 1-2 ती वृषाली आज आली नाही ना, तिने तर स्वतः लिहिलेल्या 2 गोष्टी ॲक्च्युली तिने तिथे वाचल्या होत्या. सो असा तो वाचनकट्टा आहे. आणि आजचं मुख्य प्रयोजन म्हणजे त्या वाचनकट्ट्याला बरोबर 1 वर्ष आज पूर्ण झालं. तर मागच्या वर्षी पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ते चालू केला होता. आणि पुलंच्या 2 म्हणजे ह्याच्या दिनेशपासनं ॲक्च्युली सुरुवात केली होती वाचायला, की पुलंच्यापासनं. आणि आज त्याला बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. त्याच्यामुळे इन अ वे चांगला टिकला आहे उपक्रम. अजून होपफुली आता पुढच्याही वर्षी चालू राहील तो. आमच्या 2 मैत्रिणी तिकडे गेल्यात, त्या आल्यात की आपण चालू करूयात. येत आहेत करायचे का निघालेत तिकडनं? हो. हां. आणि आमचा अनिशा सगळ्या रेकॉर्ड करतो, तर त्याचं एक पूर्ण कंपाईल्ड हे बनवून देणार आहे सगळ्यांना. तो खलाखर आल्या खलाखर. सेलिब्रिटी तिथून यायचं नाही म्हणून ठेवलं. आल्या की निधी कुठे आहे? काय कसं बसायचं असं ठरलंय की आम्ही तिघं एका कोपऱ्यात. नाही ते झालं, आम्ही दोघींमध्ये तुम्हाला बरोबर 2च जागा ठेवल्यात ना तुम्हाला. म्हणजे याच्यात काही आहे का म्हणजे दिग्दर्शकीय की नाही नाही काही नाही. दिग्दर्शकीय हे कुठे गेले आणि दोघं? पण ते दोघं नाहीच येणार तिथे, ते म्युझिक करतात तिथे बसून. हो अच्छा, ही मला माहितीच नव्हतं. ते येणारच नाही आहेत. ते नाहीच येणार आहे. भूषण आणि विनय. हो, तिथेही तसंच बसायचं होतं आपल्याला. असेल म्हणजे मला माहिती नाही. बरं, मी यांना तुम्ही येईस तर सगळ्यांना बॅकग्राऊंड सांगितली आपण. बरं ऐक ना, आता ह्याला आम्ही ते आपल्याला म्हणायचं ना, याला हमिंग करायचं हमिंग करायचं सुरुवातीला. सुरुवातीला.
1 2 3 म्हटल्यावरती सुरू करू आपण. म्हणजे चाल हो, सांग जरा मला. थोडंसं पुढे मागे येऊन काय म्हणतोय? जवळ जवळ आपण असं करूयात का? असं इकडे घेऊयात. थांब जरा. मी पुढे होऊ का? आम्ही दोघी पुढे होऊ का? हो. नाही हे पुढे सतरंजीच पुढे घे ना अशी. तसं नाही रे, आपण कॉम्पॅक्ट हवंय त्याला. बर आपण पुढे म्हणजे असं मग पुढे सर का मग तू इकडे ये आणि त्याच्यात तूही असा ये मग. हे ठीक आहे का? काय रे? मागे ठेवलं तर हो हो चालेल. चालणार आहे. काका इकडे या. हां का? हां. बर ओके. हां नेहमी नेहमी. चला सुरू करूयात. हो 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 ओळख प्रत्येकाने सुरुवातीलाच ओळख करून द्या आपली. मी जयदीप लोकूर. मगाशी सांगितल्याप्रमाणे जागरमध्ये लहानपणापासून आहे, 7वी पासून. आणि वुडलँडच्या लोकांसाठी म्हणजे ऋतुरंगामध्ये राहतो बरं का. अच्छा. सगळी नाटकांची नाटकं माहिती आहेत. पण हा ऋतुरंगाच्या नाटकात नसतो, त्याच्यामुळे तसं ह्याला आपलं म्हणा. पुढे की अशी का तिकडे बसली? इथं नको. मी ऋता पंडित. हा बरं इथे नको मी पण तेवढी. जागरमध्ये बरेच सॉरी. विनीत कोंडेचकर. सुजाता देशपांडे. सचिन टेकाळे. चल, सुरू करायचं. बरं त्यांचं हे तिथे मध्ये ते त्याच्यामध्ये येईल म्हणून तो बोधा. ए तुम्ही या ना दोघी जण अशा. त्या ह्याच्यावर तुला वरती बसायचं असेल तर बाकावर बस मग. अजून सरकणार सुजाता आज काही खरं नाही तुझं. लोकांनी बघायचंच नाही. नाही पण अजून कोणी आता येणारही नाही आहे त्याच्यामुळे एवढी. निधी हां कदाचित घरी नव्हती का निधी? हो क्रिकेट कुठे बाहेर नाही आता तिथे नसेल ना कोणी. त्याच्या ही कविता तुझ्याकडे आहे ना? हां हो आहे. सुरू करूयात. 1 2 3. आजी म्हणते विठू राजा. गावात झाल्या 3 सांजा. आजी म्हणते हरी हरी. लामण दिवे घरी घरी. आजी म्हणते रखमा राणी. घमघमली रे धूपदाणी. आजी लावते मागील दार. दिव्या दिव्या दीपोत्कार. दिव्या दिव्या दीपोत्कार. संध्याकाळ, त्यानंतर येणारी रात्र, उत्तर रात्र आणि मग पहाट. हा प्रत्येक प्रहर खरं तर एक स्वतंत्र कविता असते. तसं बघायला गेलं तर हा एक नैसर्गिक घटनाक्रम असतो जो अक्षरशः रोज घडत असतोच. पण तरी प्रत्येक कवी या प्रहराकडे एका लोलकातून बघत असतो. कुणाला त्यातले रंग भावतात तर कुणाला त्याच्यातले काही मूड्स, भावना, कधी रूपकांच्या मधून तर कधी फक्त वर्णनांमधून हे कवी आपल्याला आनंद देतात, मंत्रमुग्ध करतात, अंतर्मुख करतात आणि काही वेळा चक्क रडवतातही. संध्याकाळ ते उषःकाल हा खरं तर एका रात्रीचा प्रवास असल्यासारखा असतो आणि तोच प्रवास काही निवडक कवितांमधून आज आपल्यासमोर आम्ही घेऊन येतो. जागर सादर करीत आहे उषःकाल, संधिकाल ते उषःकाल वाया रात्र. रंगांचा उघडूनिया पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे.
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. रंग गुलाबी संध्या पसरी पश्चिम दिग्भागी. रंग गुलाबी संध्या पसरी पश्चिम दिग्भागी. समोर पूर्वा स्वमुख रंगवी त्याच रम्य रंगी. परी पश्चिमा हृदयी तांबडे सूर्यबिंब विलसे. कशी रंगली पूर्वा याचे कारण काही नसे. अपरा वदनी रमते लाली रवी सहवासाने. रवी नसता परी का रंगावे प्राचीच्या वदने. रंग इकडचा तिकडे वठला छटा कुठून गेली. वा. रंग इकडचा तिकडे वठला छटा कुठून गेली. ही जादूची नजरबंदी कुणी कधी कशी केली. वा. मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले. मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले. जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले. वा. जखम जीवाची हलके हलके भरून यावी. तसे फिकटले फिकट रंग ते मग ओसरले. वा. जाणीव विरते जाणीव विरते तरीही उरते अतीत काही. तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही. आतुर वाणी धडधड दाबून हृदयामधली. श्वास आवरून मन कसलेशी चाहूल घेई. मन कसलेशी चाहूल घेई. दिवसभराच्या कामाच्या रगाड्यातून संध्याकाळी घरी परत निघतो तेव्हा सगळ्यात पहिले नजरेत भरतात ते संध्याकाळचे अनेकविध रंग. डोळ्यात किती किती सामावून घेऊ म्हटलं तरी मन काही भरत नाही. संध्याकाळचे हे गडद रंग हळूहळू फिकट होत जाताना मनाला एक अनामिक हुरहुर लावून जातात. गेला गेला झाला दृष्टीआडही सूर्य, तरी अजूनी पहा चमकते प्रेम पताका पश्चिम दिगवदनी. थक्क होऊनी दिशा म्हणाल्या काय मोहिनी ही. प्रेम समाधी अजूनी खुळीची या उतरत नाही. किती पश्चिमे आता त्याचे चिंतन करशील. दृष्टी लावूनी अशीच बसशील सांग किती वेळ. खिन्नपणा हा पुरे ग अश्रूंची माळ. उद्या बरका तो राणीला आपुल्या भेटेल. संध्येच्या खिडकीत येऊनी ही हसरी तारा. संध्येच्या खिडकीत येऊनी ही हसरी तारा. हळूच पाहते खुणावते ही या कोणाला. पलीकडचा तो तेजोमय नव पडदा सारून. बघते हसते क्षणात लपते ही दुसरी कोण. वा. लाजत लाजता साच येईल सारा स्वरलोक. लाजत लाजता साच येईल सारा स्वरलोक. मुग्ध बालिका जमतील गगनी आता 9 लाख. क्या बात. प्रथम तारके पहा सखी तव एक पुढे आली. प्रथम तारके पहा सखी तव एक पुढे आली. ही दुसरी ही तिसरी आता किती तरी भवताली. जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे. जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे. दूरचा तो रान पक्षी ऐल आता येतसे. मेघ रेंगाळून गेला क्षितिज रेघी किरमिजी. वाजती या मंद घंटा कंपत्यांचे गोरजी. वेळुरंध्री का परंतु जीव घेणी स्तब्धता. का समेच्या पूर्वीचीही आर्त आहे शांतता. जाहला जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे. दूरचा तो रान पक्षी ऐल आता येतसे. बोलणे नको आता असेच मूक राहूया. बोलणे नको आता असेच मूक राहूया. सांज रंगी रंगले क्षितिज मात्र पाहूया. गुज अंतरातले तरल फुल पाखरू. श्वास ज्यान साहवे स्पर्श त्या कसा करू. चित्ररम्य हालते नित्य नयनी ठेवूया. सांज रंगी रंगले क्षितिज मात्र पाहूया. वा.
मिळून दूर जाहल्या क्षणैक दोन सावल्या. हं. मिळून दूर जाहल्या क्षणैक दोन सावल्या. गहन या तमी कुणी लक्ष ज्योती लावल्या. तो प्रकाश आगळा जन्म जन्म लेऊया. वा. बोलणे नको आता असेच मूक राहूया. वा. फांदीसारखी झुकते सांज, फांदीसारखी झुकते सांज, जांभळासारखे पिकती ढग, हवेत गारवा जड होऊन पेंगुळ पांगुळ होते जग. हम्म. गगन भरल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे, गगन भरल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती तवे, ओला काळोख आळत येतो उकत्या झाकत्या काजव्यांसवे. अशा वेळी दूरचा दिवा जवळ येतो पाण्यावरून, अशा वेळी दूरचा दिवा जवळ येतो पाण्यावरून, वारा तारा छेडीत घुमतो उदास उदास सूर भरून. डोळ्यामध्ये जमते पाणी, डोळ्यामध्ये जमते पाणी, कशासाठी कळत नाही. ऊर भरल्या उसाशाला कुठेच वाट मिळत नाही, कुठेच वाट मिळत नाही. वा. भरल्या दिवसाची संध्याकाळ उंबऱ्याच्या अलीकडे पलीकडे एक आतुरता भरून येते. येणाऱ्याची वाट पाहत तिन्ही सांजेचं वातावरण भरून राहते. अजूनी कसे येतीना परधान्या राजा. किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा. उशीर होई काढाया गायींच्या धारा. शालू हिरा कालवडी देती हुंकारा. टवकारिती कानजरी वाजे दरवाजा. किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा. वाट तरी सरळ कुठे पांदीतील सारी. त्यातून तर आज रात्र अंधारी बारी. आणि बैल कसल्याही बुजती आवाजा. किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा. अजूनी कसे येतीना परधान्या राजा. ऑफिसमधून घरी परततो, ऑफिसमधून घरी परततो तर मोगऱ्याचा गजरा लावून बायको घरभर दरवळत असते वा. आणि हातात बंदूक घेऊन मुलगा चौफेर धडधडत असतो. कवितेचं पुस्तक मिटवून रात्री उशिरानं झोपताना मी सहज पाहतो हं. तर मगाशी धडधडणारी बंदूक आता दुलईच्या कुशीत शांतपणे झोपलेली. वा. उशीखालचा मोगरा मात्र अजूनही दरवळतोय घरभर. क्या बात आहे. बाळा जोजो रे, झोपी गेल्या चिमण्या राघू, चिमण्या राजा नकोस जागू. हिरव्या पानांवरी झोपली वेलींची लेकरे, बाळा जोजो रे. मेघ पांढरे उशास घेऊनी, चंद्र तारका निजल्या गगनी. वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे, बाळा जोजो रे, बाळा जोजो रे. बा नीज गडे लढीवाळा. नीज नीज माझ्या बाळा. रवी गेला रे सोडूनी आकाशाला. धन जैसे दुर्भाग्याला. अंधार वसे चोहीकडे गगनात. गरीबाच्या जेवी मनात. बघ थकुनी कसा निजला हा इह लोक. मम आशा जेवी अनेक. नीज गडे लढीवाळा. नीज नीज माझ्या बाळा. जगण्याला लोभस स्वप्नांचा आधार, जगण्याला लोभस स्वप्नांचा आधार. मिटताच पापण्या स्वप्ने अपरंपार. जर उभ्या जिण्याला स्वप्नांचाच हवाला, जर उभ्या जिण्याला स्वप्नांचाच हवाला, मग निद्रेचे भय आणि खंत कशाला. रात्र म्हटली की डोळ्यासमोर येतो तो काळोख. अंधाराला प्रकाशाची छिद्र पडली तरी सुद्धा छिद्रातून पुन्हा काळोखच आत येतो. आणि या काळोखात कल्पनाही करता येणार नाहीत एवढ्या शक्यता सामावलेल्या असतात. लखलखणाऱ्या लाख दिव्यांनी झगमगणारी धरती. एकही तारा इथे दिसेना का आकाशीवरती.
वाट हरवता वाट सरूला दिशा कशी समजावी. ध्रुव बाळाच्या अढळ पदाची गोष्ट कुणा उमजावी. सारे काही ढळलेले डळमळलेले गोंधळलेले, काही कळेना कुठे चालले रस्ते सारे वळलेले. शेवट कुठला मध्य कुठे प्रारंभ कोणता, काळोखाचा रंग कोणता. या काळोखाचा रंग कोणता. चहूकडे कोलाहल केवळ गडबड गोंधळ सारा. कुणीही कुणाशी बोलेना कल्लोळ तरी घुमणारा. शांत रात्र सळसळता वारा चंद्र नभी दडलेला. रात्रीला निद्रा नाशाचा रोग इथे जडलेला. सारी नगरी सजलेली गजबजलेली बजबजलेली. यंत्रा मागून यंत्र धावती हृदये सारी निजलेली. साध कुणाची वाद कसा संवाद कोणता. या निशब्दाचा नाद कोणता. ह्या काळोखाचा रंग कोणता. पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी, पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी, तरी पंपितो कुणी काळो. हसण्याचे जरी वेड लागले, भुंकतात तरी अश्रू चोख. खांद्यावरती न्यावी रात्र, खांद्यावरती न्यावी रात्र, जमेल ज्याला त्याने त्याने. डोळ्यावरती जरा कातडे ओढावे पण हसत मुखाने. पंक्चरलेल्या रबरी रात्री, गुरगुरवावी रबरी कुत्री. पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी. बऱ्याच दिवसांपासून मी निहाळतोय, बऱ्याच दिवसांपासून मी निहाळतोय समोरच्या झोपडपट्टीतल्या एका घरात रात्रभर जागणारा एक दिवा, पिवळा धम्म. विचार करतो रात्रभर त्या झोपडीत दिव्याच्या मंद प्रकाशात काय घडत असेल. झोपडीतला बेडर बाप उद्याच्या चोरीचे नवीन डावपे चकत असेल, की त्याचा चुणचुणीत मुलगा रात्रभर जागून अभ्यास करत असेल. कारण बाप असो वा मुलगा, रात्रभर जाणाऱ्या त्या पिवळ्या धम्म दिव्याचा आमच्या पांढऱ्या शुभ्र कॉलनीला धोका आहेच. प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी. प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी. प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी. प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्नातला देश. प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष. प्रत्येकाची छाती करी रोज तड जोडी. प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी. प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी. ही रात्र काही वेळा गंमतशीर प्रश्न घेऊन येते. वरवर सोपे वाटणारे हे प्रश्न आपल्याला अचानक अंतर्मुख करून टाकतात. तर कधी एखादी दुखती नस अलगद छेडून जातात. बसलो असता निवांत रात्री, बसलो असता निवांत रात्री, टकटक झाली दारावरती. दार उघडता आत सरकली कोणी व्यक्ती. बारीकतेने बघता कळले हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती. घाबरलो मी, चाचरलो मी, पुसले त्याला. कोण, कशाला? स्मित संभावित करुनी म्हणे तो, पिशाच्य मी तव. गतकालाच्या थडग्यामधला निवास कोंदट असह्य झाला म्हणून आलो. मालक जेथे तिथेच थारा मिळे आम्हाला. पिशाच्य, पण ते माझे होते. आपुलकीने स्वागत केले. गप्पा झाल्या, दूरपणाचे अंतर तुटले. आठवणींचे पर्व चाळता काळीज कढले. क्रुद्ध शार्दूला सम गुरुगुरलो, प्रेम द्वेष हास्यात डुंबता स्वरही चढले. अखेर होता पहाट, गेला एका मुच्या मधला निघुनी.
गेला कोण आणि कोण राहिला? हां गेला कोण नि कोण राहिला हे माझं आता जन्मभराचे कोडे पडले. मध्यरात्रीच्या निवांत वेळी सौंधावरती उभे राहावे. मध्यरात्रीच्या निवांत वेळी सौंधावरती उभे राहावे. झुळझुळता अंधार भोवती पुन्हा नवे पण मनास यावे. घरा मनोऱ्यांवर ओळीने रंगविजेचे झगमग करती. गुलबाक्षीचे लक्ष ताटवे, फुले खुडावी हलक्या हाती. मध्यरात्रीच्या निवांत वेळी सौंधावरती उभे राहावे. झुळझुळता अंधार भोवती क्षण दचकावे, क्षण हरखावे. डोळ्यात काजळाच्या जागी स्मृती भरून मी सांजवात करते, येशील तू म्हणून. पण रात्र सरत जाते अंधार पेटवून. गाणे मनात माझ्या अधुरे तुझे अजून. गाणे मनात माझ्या अधुरे तुझे अजून. मध्यरात्र झाली वारा सुटला गार. मध्यरात्र झाली वारा सुटला गार. वेदना म्हणाली मला नसे घरदार. वेदने ये अशी जवळ भरू हे पात्र. वेदने ये अशी जवळ भरू हे पात्र. ये पिऊन घे ही तुझीच आहे रात्र. वा. अंधार असा घनभारी, अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले. स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले. दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरून. क्षितिज जसे धरणीला श्वासांनी धरते उचलून. विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती. जणू हृदया मागून माझ्या झाडांची पाने गळती. नाहीच कुणी अपुले रे, नाहीच कुणी अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे. दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे. अंधार असा घनभारी. वा वा. जी रात्र दुःखाची किंवा वेदनेची जाणीव करून देते, तीच रात्र त्यावर मात करायची जिद्द पण देते. आणि एकदा हा आशावाद जागृत झाला की आजूबाजूचं जग अगदी सुंदर दिसायला लागतं. उभी तुळस वेल्हाळ. कसे केव्हा कलंडते माझ्या मनाचे आभाळ. आणि चंद्र चांदण्यांचा दूर पोचतो ओघळ. उरे तुडुंब तयात काळोखाचे मृगजळ. रीतेपणाच्या डोहाची आत ओढी उचंबळ. उभी तुळस वेल्हाळ. मंत्रविद्ध मध्यरात्र उभी झुकून काठाशी. मंत्रविद्ध मध्यरात्र उभी झुकून काठाशी. जन्मोजन्मीच्या दुःखाचा राळ धरून उशाशी. ओढ घेऊन पाण्याची सुर मारते सरल. ओढ घेऊन पाण्याची सुर मारते सरल. एक गाठा याचा तळ आणि तळींचा अनळ. उभी तुळस वेल्हाळ. पेट घेई मध्यरात्र. पेट घेई मध्यरात्र पेठे काळोखाचे जळ. दिवसाच्या राखेमध्ये उभी तुळस वेल्हाळ. उभी तुळस वेल्हाळ. पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते. पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते. मध्यरात्र एक स्वप्न देऊन जाते. आणि उत्तर रात्र म्हणजे जागर यात्रेचे पुनःप्रस्थान. चांदण काळी आंदण वेल, दलदल फुलते रंजन वेल. आनंदाला फुटून फांद्या निळे पाखरू घेते झेल. चांदण काळी आंदण वेळ. चांदण काळी आंदण वेळ. चांदण काळी सलते सुख,
चांदण काळी सलते सुख, धूप कसे दरवळते दुःख. चंद्रमणीचा शब्द निथळुनी, डुले घेऊनी छंद चूक. चांदण काळी आंदण वेळ, चांदण काळी आंदण वेळ. चांदण काळी झुलतो पूल, चांदण काळी झुलतो पूल, थडगे देखील बनते फूल. शिळे शिळेवर स्वप्न कळेचे, रत्नोपम उमटे पाऊल. चांदण काळी आंदण वेळ, चांदण काळी आंदण वेळ. चांदण काळी आंदण वेळ, जग सगळे टिपऱ्यांचा खेळ. सृष्टीवरती करते वृष्टी, स्वरपुष्पांची अमृत वेल. चांदण काळी आंदण वेळ, चांदण काळी आंदण वेळ. चांदण्या रात्री चंदेरी शेताच्या कडेला एका झाडाखाली आपण उभे असू. आणि शेतभर झरझरणारा चांदणचुरा अनिमिष नेत्रांनी पाहत असू. हळूहळू वाऱ्याने चंद्र आस्ते आस्ते खाली झुकेल. गार चांदण्यांचा एक पट्टा आपल्या पायाशी पोचेल. आपण अनिमिष नेत्रांनी चांदणच पाहत असू. आस्ते आस्ते आपण त्या चांदण्याचा एक भाग होऊन जाऊ. कळणार नाही काही सुद्धा. मग मग नको नको म्हणत चांदण्यांबाहेर थांबलेल्या माणसांची मजा चांदणं पाहत असे. आपण मात्र अनिमिष नेत्रांनी चांदणच पाहत असू. लवले होते फुलुनी ताटवे नव्या वसंतात, लवले होते फुलुनी ताटवे नव्या वसंतात. चंद्र बिलोरी शिंपित होता रजताने रात. बसलो होतो हिरवळीत गुणगुणत भावगीत, आशा पक्षांपरी उडाल्या होत्या गगनात. तोच अचानक फुले कोठुनी पडली ओंजळ भर, बर. तोच अचानक फुले कोठुनी पडली ओंजळ भर. आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर. हो. कले कलेने चंद्रापरी ते प्रेमही मावळले, अरे शीड फिरवूनी तारू आपले माघारी वळले. आज पुन्हा त्या जागी येता, आज पुन्हा त्या जागी येता तुटलेले धागे. ताटव्यात या दिसती अजुनी हो अंतर जागे. आज नसे ती व्याकुळता ना राग ना अनुराग, विझून गेली कधीस जी तू फुलवलीस आग. मात्र कुतूहल केवळ वाटे वळताना पावले, मात्र कुतूहल केवळ वाटे वळताना पावले. किती जणांवर उधळलीस वा उधळशील तू फुले, वा उधळशील तू फुले. मंद फिक्या गंधाच्या त्या कुरळ्या रात्रीतून केसांच्या, फिरताना 5 पक्षी बोटांचे स्वतःलाच हरवणी होते बसले. रात्र तुझी नेलीस तू, पण अजूनही बोटे ही आपल्याशीच गुणगुणती. 5 चांदण्या हलके एवढेच हे माझे, एवढेच माझ्यास्तव उरलेले. तू म्हटले थांब तरी थांबली ना रात्र मुळी, तू म्हटले थांब तरी थांबली ना रात्र मुळी. अनोळखी देशातील अनोळखी पक्ष्यांपरी. रात्र असो कशी ती सरणार हे नक्की. आणि मग हळूहळू पहाट डोकावू लागते आकाशात आणि आपल्या मनातही. वाटे मनास जेव्हा घ्यावा जरा विसावा, खिडकी तुनी समोरी शशी हासरा दिसावा. आभाळ तारकांचे खाली झुकून यावे. ओढाळ आठवांचे जमती मनात रावे. ही रात्र धुंद वेडी गंधात चिंब व्हावी. स्वप्नातल्या सुखांना तेव्हाच जाग यावी. स्वप्नातल्या सुखांना तेव्हाच जाग यावी. इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ, सख्या रे किती रंगला खेळ. शांत धरित्री शांत सरोवर, पवन झुळझुळे शीतल सुंदर. अबोला स्फुट 2 जीवांचा, अवचित जमला मेळ. सख्या रे किती रंगला खेळ. रात राणीचा गंध दरवळे, धुंद काहीसे आतून उसळे. चंद्र हासला लवली खाली, नक्षत्रांची वेल. सख्या रे किती रंगला खेळ.
पहाटच्या त्या दवात भिजुनी विरली हळूहळू सुंदर रजनी. स्वप्न सुमावर अजूनी तरंगे ती सोन्याची वेळ. सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ. दवात आलीस भल्या पहाटी, दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावलांमधली शोभा. वा. दवात आलीस भल्या पहाटी, हं. दवात आलीस भल्या पहाटी, अभ्राच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या, मंद पावलांमधल्या गंधा, मंद पावलांमधल्या गंधा. फुलात न्हाली पहाट ओली, फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले. हं. नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले. वा. रंग फुलांवर ओघळताना असे जुईला लदबदले, गालावरचे निळे गोंदण पदराभोवती घुटमळले. क्या बात आहे. निळ्या तिच्या डोळ्यात कथाई, निळ्या तिच्या डोळ्यात कथाई, कुणा कुणाच्या आठवणी. हं. एक झोपडी साक्षी मधली, करीत बसली साठवणी. वा. फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते. गंधवतीच्या मनात राजस, एक पाखरू भिरभिरते. वा. एक पाखरू भिरभिरते. वा. एखादी गोष्ट आपण दुसऱ्यांदा पाहतो तेव्हा ती अचानक वेगळीच भासते. असा अनुभव कितीतरी वेळा आलाय नाही का? त्या रात्री तो आला घेऊनी अपुल्या नेत्री गात्री वासना अंधळी. तो स्पर्श वादळी, तो धुंद श्वास, अन शिराशिरातून थडथडणारा तो विलास. क्रोधाने संतापाने मी धगधगले आणि म्हणाले, ही प्रीती, कसली प्रीती? मिरवीत मुलामा शब्दांचा सोनेरी, ही लालसाच मायावी झगमगणारी. त्या क्षणी मी त्याला निर्दय होऊन दूर लोटिले. मी खड्ग होऊन ज्वालेचे लखलखले, तळपले आणि त्या तेजातच पाहियले मुख त्याचे लज्जित, अपमानित, लांछित. अस्तित्वच त्याचे जणू गेले खिरुनी, त्याच्याच भवतीच्या आणि हृदयीच्या अपमानित लज्जित नीरवतेतच. अवचित जेव्हा जाग पहाटे आली अन गार चावरी झुळूक वायूची येऊनी भिडली, मी शहारले, थरथरले. मी सहज पाहिले अन पुन्हा पाहिले आश्चर्याने. पांघरूण त्याचे होते माझ्या अंगावरती. दुमडून पाय पोटाशी तो तसाच होता निद्रित, स्वप्नांकित. मी तशीच उठले अन कसल्या तरी गूढ समाधीत मिटून डोळे बाहेर येऊनी ओटीवर क्षण उभी राहिले. मोगरा बहरला होता लाख फुलांनी, जणू गंधित नक्षत्रांनी. अंधार सुगंधित होऊन थरथरत शहारत होता मनापरी जणू माझ्या, मनापरी जणू माझ्या. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भवती भनभन. अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकून आपुले तनमन. विश्वच अवघे ओठ लावूनी, विश्वच अवघे ओठ लावूनी कुब्जा प्याली, कुब्जा प्याली तो मुरली रव. डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले. दिठीच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले.
दिवे लागले रे दिवे लागले. रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले. तिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनी फाकले. उभ्या रोम रोमांतुनी चैत्र वाटा, कुणी देह यात्रेत या गुंतले. आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन, उषसुक्त ओठात ओथंबले. दिवे लागले रे दिवे लागले. वा. स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात. स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात. खिरे रात्र कणकण प्रकाशाच्या सागरात. प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास. प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास. वाऱ्यावर वाहती हे त्याचे दाटलेले श्वास. होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले. होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल, आता उजाडेल. वारा हसेल पर्णात, मुग्ध हिरवेपणात. गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल. निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, आता उजाडेल. आज सारे भयसरे, उरी ज्योतिर्मय झरे. पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल. या त्रिभुवन उजळीत प्रभाकरा, हा काठोकाठ कटाह भरा. रक्तध्वज पूर्वेवर चढू द्या, खोप्यातील खगनभी उडू द्या. आकाशात निखारा फुटू द्या, ज्वाळात जळू द्या तमसारा. हा काठोकाठ कटाह भरा. स्वप्ना परिढग धूसर सुंदर, किनारती कोणांतून अंबर. ओतुनी आपली आग तयांवर, त्या स्वप्नांचा संहार करा. हा काठोकाठ कटाह भरा. नभी लागे तारांचे मोहळ, भुलवी त्यांची क्षणिक प्रभावळ. रात्रीचे हे आश्रित केवळ, ही मशाल त्यावर धरा जरा. हा काठोकाठ कटाह भरा. नको चंद्रवा नको चांदणे, नको चंद्रवा नको चांदणे. सुखमय आभासात रहाणे. कणाकणावर पसरून किरणे, यज्ञात शुद्ध ही करा धरा. हा काठोकाठ कटाह भरा. हा काठोकाठ कटाह भरा. अर्धाच तास होते बरं का? ना? हो, अर्धाच तास झाला. ती कविता 35 वाढवणार. मिनिटं. 9:50 ते 10:25. हा, किती वेळ झाला? 9:50 ते 10:25. 35 मिनिटं झालं. 35-36 मिनिटं. 45 मिनिटं. 45. मिनिमम. 45 ते 55. हे बंद कर रे. कॉन्फिडन्स आहे त्याला. सांगितलं बोला, आता. बोला. आता ठरलं माझं. तिला आधीच पाहिजेच आहेत. अजून 2-4 कविता तिला घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळे ती त्या घेईलच. कविता पण एक दोन चालतील अजून, हा, पण पेस पण कमी झालेला होता. हो. चालेल. काही काही कवितांची, सगळ्यात नाही. असं आत्ता पटकन लोकेट नाही होणार, पण हा, नाही नाही ॲक्च्युली ते आपल्याला माहितीच नव्हतं. कवितांची पेस नक्कीच कमी झाली. ओके ओके ओके. आणि ते दोनदा जरी घेतलं ना तरी चालते, म्हणजे त्यांना रजिस्टर व्हायला एस्पेशली प्रतिकात्मक जिथे जिथे काय काय हे आहेत ना सगळ्या, किंवा आपल्याला सरावाचे शब्द नसलेली जी भाषा आहे, मला त्या कविता लोकेट नाही होत आत्ता. कुठला?
गच्ची गच्ची. बाल्कनी. बाल्कनी. अच्छा, तो सगळ्यात सोपा मला वाटलं. आम्हालाच न कळलेला विचारते मी का. सौध नाही, पण त्या ह्याच्यामध्ये तसंच येतो, सौंधावरती. तो सौधावरती आहे का ते? सौधा. चौदा मग सौवर अनुस्वार आहे इथे. पण त्या ह्याच्यात त्या आहे, म्हणजे कवितेतच आहे. कवितेत आहे तसा तो. सौंद म्हणजे मला ती घर वाटलं, म्हणजे ते विधान सौंद वगैरे. अच्छा अच्छा, नाही नाही नाही. सौध म्हणजे बाल्कनी. मग सौंद म्हणजे वेगळा अर्थ आहे का? नाही. विधान सौध. हां नाही, पण मला वाटलं सौध म्हणजे घर असेल तेव्हा. हो, ते विधानसौधा कर्नाटकातलं ते सौध त्याच्यावर नाही का? अच्छा अच्छा. त्या ह्याच्यावरती, कारण सौंद आहे त्या पुस्तकात. एकदा चेक करू परत. पुस्तकात सौंद आहे. हो. पण सगळ्याच कडे नाही. नाही, सहा म्हणजे दोन तीन ठिकाणी होते अशी ती. सौधावर. सौंद म्हणतात. अच्छा. पण हिला. गोंधळेकरबाईंना हा, एकदा तुझ्या टाळून बहिणीला बघू. विचारूयात. करेक्ट. मराठी एक्सपर्टला अजून एका विचार. मोठ्या बाईंना विचारायचं. मला एक हे होता की ते काढे सखे गळ्यातले या कवितेचे सांज झाले. नाही नाही, ते आम्हाला अजून तिथे आम्ही शोधतोय, पण त्याला हा काही आत्ता पहिलाच प्रयत्न होता आमचा त्याच्यामुळे. ते असं नाहीये. आता या घडीला त्या दोघींना बोलवून द्यायचं. म्हणजे अगदीच ब्लँक जाऊ नये म्हणून काहीतरी गुणगुणायचं म्हणून ते तिकडे पॅरलली घडत. ऍक्च्युली. इकडे हा, चालू म्हणजे आहे. तो इकडे आम्ही आपलं विनय आणि भूषण तिकडे म्युझिक करायला बसलेत आमचे दोघं गळे जण जरा आता. तो आता नेमका जो काही आला तो इतका विरुद्ध. हो भूषण म्हटलाच होता. हो, मगाशीच तो म्हणाला की भूषण हे मगाशीच म्हणला होता, पण आम्ही म्हटलं नाही, आता मी हेच घेणार. तू नाही असतो पण मी आमचं ठरलंय असं होतं त्याच्यामुळे. अच्छा, एक मिनिट, त्यांची ओळख करून देते. हा. हे आमचे मित्र आहेत, मेणसे. आमची मुलं एका वर्गात शिकलेली आहेत, त्यामुळे आमची पण ॲटोमॅटिकली दोस्ती आलेली आहे. तर ते महात्मा सोसायटीत राहतात. तर त्यांना कविता त्या दोघांनाही आवडतात वाचायला, ऐकायला, म्हणून त्यांना म्हटलं होतं आज आणि या. कळतातही खूप. अभ्यास खूप आहे त्याचा, संजयचा. कविता करतो सुद्धा ना तो. हो. हा नाही, तो करणी. संजय हे इतके वर्ष दडवून ठेवले. नाही नाही, तो जयदीप कविता करणी, नाही तो करत. वेगळा तो. कविता जयदीप करतो, कर्णिक. नाही तर म्हणणार ते भेट नंतर तू 2-3 कमी पडतात. हा. द्या इकडे. आणा इकडे. तुम्ही काय म्हणत होता? या दोघींच्या खूप कविता पाठ येतात. तुमच्यावर त्या हो होत्या. हो, अरे वा. बापरे. हो ना मग. नाही, पण त्याच्यात तिन्ही काळ आहेत. त्याच्या तिन्ही कडव्यांमध्ये तिन्ही काळ येतात ऍक्च्युली. संध्याकाळपासून सुरू होऊन ती पहाटेपर्यंत जाते ती. काय इथेच आणि या बांधावर तशी ती संध्याकाळची कविता आहे, पण त्याच्या पहिल्या कडव्यात संध्याकाळी, दुसऱ्या कडव्यात रात्री आणि तिसऱ्यात पहाटे त्याची. त्याच्यामुळे ती तशी थोडी लिबर्टी घेतली. हा कुठेही टाकली तरी. कुठे या म्हणजे त्यामुळे ती आम्हाला जिथे हवी तिथे. पण म्हणजे तो प्रवास दिसतो का? हां. आपण तो एक संध्याकाळ ते पहाट असा जो जायला पाहिजे अपेक्षित आहे आम्हाला, तो जातो का, हा बेसिक प्रश्न. म्हणजे त्या कवितांचा काय क्रम किंवा या दृष्टीने तो जातो का? अशा कवितांमध्ये ते मध्येच थोडा हां. disturb. होय होय. कुठल्या? तीन कडवी 3 वेगवेगळ्या ठिकाणी नाही गेली. पहाटचे अजून पहाटे संपतात. आता ज्या नोटवर थांबले ना त्याच्या पुढची अजून एक एखाद हे चालू शकतं. बर. अगदी म्हणजे आता आपल्याला स्वच्छ सकाळ असं हे नाही अपेक्षित आहे ना. नाही, काळ उषक म्हणजे कालपर्यंतच आहे. हा. पण आता ज्या नोटवर थांबलंय त्याच्यापेक्षा थोडा पुढे जाणार आहे किंवा तेच हे अजून थोडं एलॅबोरेट त्याचं अजून काहीतरी बर. आता अगदी झुंजूर वेळ आहे ती. छान म्हणजे अजून सूर्योदय नाही झालाय. हा, म्हणजे जस्ट आता दिसायला लागला, तिथपर्यंत चालाय तो. असं एकदम अब्रप्ट एंड झाल्यासारखं. हो. म्हणजे ते मला वाटलं की जेवढ्या म्हणजे त्या रात्रीच्या काळोख किंवा त्या अंधारावरती जेवढा जोर होता तेवढा त्या पॉझिटिव्ह किंवा त्या सकाळवर नाही आला. नाही आला. बर. असं म्हणजे मला हे वाटलं की त्या बऱ्याच आहेत कारण हम्म. म्हणजे आणि म्हणतात ना, तांबडं फुटायच्या. फुटायच्या आधीच येते. जसं ती संध्याकाळच्या रंगांची सगळी हे आहे ना, हा तसं तिथे पण यावं. त्यावेळेसचं काहीतरी असं जर काही छान प्रेझेंट किंवा बर. कारण या कवितेमध्ये तो जो आशावाद किंवा एक ध्येयवाद आहे, काढे सखे गळ्यातले, या ध्येयवादाला अजून एक थोडासा ऊर्जा मिळाली. मिळायला पाहिजे. ओके ओके ओके. बर. तर आम्हाला आधी वाटलं की ते फार जास्ती का, कारण त्याच्या Actually, आधीची पण ती आता उजाडेल घेतलं, मग कटाह भरा त्याच्या आधी काढ सके. आम्हाला वाटलं की आम्ही फार
पॉझिटिव्ह असं नाही ना करत हो तसं. आणि ते आधीच्या इम्पॅक्टमुळे या पुढच्या 2-3 चालतील तशा त्या नोट्स. ओके ओके आहे आणि वेळ तेव्हा हा वेळ तर आहेच, हो. मग त्या वाढवताना ते पुढच्या पुढच्या शोधल्या पाहिजेत त्या एक दोन मग अजून त्या कारण रात्रीच्या भरपूर आहेत तशा. हो पण ते असंही त्या कवी लोकांना रात्र जास्त आवडतं त्याच्यामुळे त्याही कविता जरा जास्तच आहेत म्हणजे त्याच्यातनं कापाकापी करायला जास्त त्रास होतो. त्या पहाटेच्या आणि सकाळच्या एवढे मिळतच नाहीत त्या त्यामुळे म्हणजे चांगल्या अशा लिहून टाकायच्या तेवढंच. आमची ॲक्च्युली कारण ही आत्ताची म्हणजे सलग प्रॅक्टिस ही पहिलीच होती कारण एवढ्या वेळा मी एकदाही सलग प्रॅक्टिस केली नव्हती त्याच्यामुळे एका कवितेत तर दुसऱ्याकडे म्हणजे एक कविता ठसत नाही, पटकन दुसरीकडे जातो. तो काहीतरी हे शोधला पाहिजे. म्हणजे प्रत्येक कविता वेळ कमी असला तरी म्हणजे कविता कमी झाल्या तरी चालते म्हणजे वाढून पण म्हणजे पॉज पाहिजे वाटतंय तुला का काय वाटतंय? म्हणजे घाईघाईने होत आहेत का काय वाटतं? काहीतरी ते म्युझिक बंद म्हणा, त्या पॉज बंद म्हणा किंवा रिपिटेशन बंद म्हणा, हा फुल स्टॉप आहे. आणि आता ह्यातनं जे ट्रान्झॅक्शन आहे ना कविता ऍक्च्युली कविता जेव्हा घेतो तेव्हा ती डबल घेणं हे जास्ती म्हणून कविता डबल घेतात ऍक्च्युली. किंवा तो शेवट पण जर तुम्ही असं शांतपणे केला ना त्या कवितेचा डबल घेऊन तरी कळतं की ही संपली आणि आता पुढची सुरू. होत नाही ती कविता. कविता ओके, रजिस्टर होत ओके, नाही. ओके. आता नुसती काही काही ज्या कविता हेच तिथं होतात पण काही काही निष्ठून जातात. आता या पॉइंट ऑफ टाइमला महेश म्हणतो तो हे साध्य करायला आता या म्हटलं तसं की दोन शेवटचं हे आपण शांतता आणि दोनदा आणि असं शकतो. काही सारखं ते हा आणि मग 2 ह्याच्यामधला पॉज तो पण साधारण तो ॲक्च्युली जरा म्युझिक आल्यानंतर भरेल असाही वाटतोय तो आत्ता कारण ते म्हणजे नसल्यामुळे आता तो लागोपाठ आणि खूप बोलतोय असं होतं. तर ॲक्च्युली मध्ये थोडासा ती शांतता गरजेची वाटते. ते इवन इनफॅक्ट म्हणजे निवेदनसुद्धा अजून हे काही आत्ता नुसतं वाचलं ते लिहिलं आहे ते ॲक्च्युली बदललं जाईल आणि म्हणजे ते वेगवेगळं होईल ॲक्च्युली. आत्ता ते निवेदनालाही त्या तसा तो ती कविता ऐकल्यावर जो एक ऐकणाऱ्याच्या मनात काहीतरी होईपर्यंत पुढचं सुरू होतं असं हे वाचतानाही जाणवलं. ना की मला वाटतं ते साधलंच आहे बरोबर. आणि काही कविता अशा आहेत की तिथे रेंगाळून म्हणजे ती जी एकच गोष्ट दोनदा बघितल्यावर ती ऐकल्यावर माणसाने रेंगाळायला पाहिजे. बरं मला तर शेवटचं ते खूप आहे वाटलं आणि तेवढ्यात ते पुढची सुरू झाली त्याच्यामध्ये थांबली पाहिजे. टिफिन व्हायला वेळ. तू काय म्हणत होता ललित? थँक्यू. हां थँक्यू. पॉज किंवा वर्ड्स ऍड केले म्युझिक नाही शक्यतो म्हणजे वर्ड्स नको कारण हे कवितांचं एक म्हणजे इवन म्युझिकमध्ये सुद्धा आमचा तो विचार असा आहे की शक्यतो गाणी नाहीत मग. म्हणजे काहीतरी एक वाक्य असं काहीतरी अच्छा हे परत येत परधान्या राजा मध्ये वगैरे हो ते हे काय म्हणतात त्याला मंजिरी जी असते ती वाजवणं ॲक्च्युली. काहीतरी हवं हां त्याचं एक वेगळाच तुम्हाला हे करतो तो. छान आयडिया आहे ती ॲक्च्युली. ती आणि लाईव्ह अशी ती थोडी वाजवली गेली तर ते हे होईल ते. त्यावेळी पण आहे ना ते बासरी तरी ते खूप छान वाटतं. करेक्ट. ती आयडिया चांगली एखादी ती किंवा ती कविता म्हणजे तो पॉज पण येईल. ही जी कविता कुब्जाची कवितेच्या आधी बासरीचे सूर ऐकू आले तरी चालतील. हां है ना. आणि मला वाटतं काही कविता म्हणजे कविता काही कवितेसारखी तर 2-4 कविता या आपण म्हणजे जसा यांच्यावेळी म्हणलं की काही कविता गद्य असतील ना त्याला नकळत उगीच लय आले ज्याची गरज नाही. तो त्यामुळे एकच मूळ वाटतो. तो एकदम ब्रेक होऊन वेगळा गेला पाहिजे, वेगळ्या ह्याच्यात गेला पाहिजे. बर म्हणजे ते पण ऍक्च्युली आपण तसं ते नाही, 1-2 ठिकाणी त्या आपल्या लईत गेल्या. हा आधी त्या मोडल्या होत्या मोडल्या होत्या पण त्या परत गेल्या. म्हणजे त्याची ती हे ब्रेक मोनोटोनी ब्रेक मिळते. तुझ्या तर कवितेला विनित ती पूर्ण कविता तशीच म्हटली तर कुठली? छान वाटणार आहे. टकटक झाली दारावर हां ती खूप अजिबात त्याला मीटर मीटरच हां तरच देऊ नका. त्याला चाल येत गेली नंतर. मीटरमुळे त्याची हे कमी होती. बरोबर. ती आपल्या नाटकाच्या विश्वाची अवघे ओठा लावू नये की ओठ लावू ओठ लावून लावणी. ओठा लावू नये एकदा थोडीशी वेग छापलेली बघितली. हो ऍक्च्युली ओठ लावून आहे ते. ओठ लावून असं आहे ते. लावूनही
आमच्यासाठी म्हणताना ते करून घेतलं. पण ती ओठ का ओठा असं म्हणते पण ओठा लावूनी का ओठ लावून? ओके, मग ते परत एकदा चेक करतो. ओठा लावून उपजा ना. पण तुमच्या जे कोरस मधल्या होत्या त्या छान वाटतात. छान वाटतंय. म्हणजे पहिल्यांदा जे तिने हे सुरू झाले आणि ते दोघांनी तुम्ही म्हणलं ते छान सुरू झालं. हां शुभंकर तसं वातावरण कधी कधी पकडता येईल का? म्हणजे त्याच्या मागचं त्या पहिली तुमच्याच सुरुवात आवाजात खूप सुंदर झाली आहे. छान झाली. आहे तेच जसं वातावरण तिच्या ह्यानी झालं आणि त्यातनं ती कविता आली. असं काही काही कवितांमधनं करता येईल का म्हणजे तो ते जास्ती छान लाईव्ह होतं. म्हणजे ॲक्च्युली खूप कविता वाढवण्यापेक्षा याच्यावरती जास्त करायला पाहिजे, कारण तो मधला शोधणं हा जास्त महत्त्वाचा भाग आहे. मग 10 त्यातला मिनिटं तुम्ही बरोबर युटिलाइज हां होतील ते. आणि मग ते मनाच्या म्हणाले ते तो पेसही कमी होईल त्या आपोआप त्या सगळ्या म्हणतात आत्ता म्हणजे अशा बरोबर धडधड ते आम्हाला करता म्हणजे मलाही अरे 10-25ला आपण 32व्या कवितेवर असं आलं होतं मला एकदा. म्हणजे कारण ते आत्ता करताना तुझ्या आता रिॲक्ट होत होती बाकीच्या हो. म्हणजे आयदर ते सगळ्यांनी करा करायला किंवा पाहिजे. कोणी करू नका. पण मला तरी अगदी असं वाटतं नका हो. मलाही असं वाटलं. अरे पण अपेक्षित असतं, हा अपेक्षित असतं कवितेच्या कार्यक्रमाला. मग तेच होतंय. म्हणजे तो अनुभव तिथेच राहू देत, आमच्यापर्यंत हे येऊ देत. तुम्ही ते एन्जॉय करताय असं नको आहे. आपण ते एन्जॉय कवी करतो, आपण संमेलनासारखं reaction वाटतं. हम्म. तो एक वेगळा त्याचा कारण तो राहत मागच्या वेळेला मी आणि विनीतने गेलो आम्हाला होतो, feedback दिला त्यांना की- फीडबॅक दिला होता की तुम्ही का नाही एन्जॉय, म्हणजे तुम्हीच तुम्ही कार्यक्रम एकमेकांकडे- करताय, तुम्ही काहीच हे करत नाही. नाही. म्हणजे असं मला तरी वाटतं. म्हणून त्या आम्ही यावेळेला डेलिबरेटली घेतलं. इकडचा आणि इकडचा राहू दे. तर ते कवी संमेलन भरलंय आणि ते एकमेकांना अच्छा, वा वा म्हणतात. हा म्हणजे थोडंसं बघणाऱ्यांवर अविश्वास दाखवल्यासारखं होतं ना, कळतंय की नाही? आमचं आम्हीच कौतुक करून घेतो, बाकीच्यांचं जाऊ देतो. म्हणजे तुम्ही वा म्हणला नाहीत, आम्ही वा म्हणतो. अगदी असंच वाटतं. म्हणजे कळतंय. हो नाही, पण मुद्दा तसा आहे की ते वाटतं म्हणजे कविता अभिवाचन करणाऱ्यांनी तसं करावं अशी परीक्षकांचीच अपेक्षा असते. म्हणजे ती मागच्या वेळच्या परीक्षकांची तरी होतं, यावेळची माहिती नव्हती. हे म्हणजे बघा तुम्ही दोन प्रकारच्या आता रिॲक्शन वाटल्या. एक तर म्हणजे दाद देणं, वा छान हा. आणि काही वेळेस अरे त्या कविता अच्छा हम्म. बर पुढे बर, हा. असं हे जे होते ना ते हे वाढवता येईल कदाचित. दाद हे दाद न देता हा म्हणजे वाट मग निदान संवाद करायचा निदान तो. Reaction, हा हा. म्हणजे वा वा न म्हणता असं काहीतरी हे करणं. हा एक्झॅक्टली. आणि आम्हालाही वाटतं रे आपण अच्छा, इथे उगाचच वा वा म्हणायचं म्हणतो. होतं का? आणि एक दोन वेळेला नको असलेल्या ठिकाणी वा वा झालं लावलं. हो. त्याच्यामुळे अरे आपण इथे चुकून वा म्हटलं का असं झालं ते बरं पुढच्या वेळी नको. आता ऐकताना म्हटलं आपण नको रिॲक्ट व्हायला असं मला पण बराच वाटलं. वेळ वा म्हटलं नाही. हा. आता वा म्हणूया. मला जास्ती पटतंय नको हो नको नाही मलाही नको असं करायला आपण एक तसंच करून बघू. वाचणारे आणि ऐकणारे हा क्लिअर कट हे राहू दे. हा ऐकणाऱ्यांचा आला तरी तुमचा अनुभव तयार होऊ दे. तुम्ही ते एन्जॉय करताय, तुम्ही तो अनुभव निर्माण केला हे आमच्यापर्यंत पोहोचले. तुम्ही तो एन्जॉय करता झालं की मग ते गुड. अजून हा हो ना. मराठी शब्द आम्हाला काही काही अवघड गेले. कटा म्हणजे पेला. पेला नाही, पात्र. पेला पात्र. हा पेला असंच बोलतो. हो. होतंय काय नाही तुम्हाला पेला हा कटोरा असं कटोरा. कटोरा. तुला काय हा रेजिता भावे तुम्ही काहीच बोलला नाही यात. करीना काहीच कमेंट करीना. तिनं कधी नाही म्हणते ते तरी. प्रत्येक शब्द कळला वगैरे इज लाईक बाय लेवल आहे की तरी असं वाचायला पाहिजे. आम्हालाही नाही कळले काय काय शब्द. नाही सगळे शब्द ऐकू तर आले, कळायचा प्रश्न नाही. आपण तर बोलताना समोरच्याला सगळं ऐकू पण येत नाही म्हणजे वेगळाच मुद्दा यायचा. सगळ्यांचा जनरेशनचा प्रॉब्लेम नाही त्यांचा प्रॉब्लेम काय त्यांचा अगं पण त्यांना ऐकू येतं, आपल्याला ऐकू येत नाही. त्यांना वाटतं आपण बोललो. आणि पाच शब्दांचं वाक्य कोणी ऐकलं का नाही महत्वाचं नाही. त्यांचं त्यांना ऐकू येतं, आपल्याला खरंय खरंय. ठीक आहे, चला म्हणजे मला
तिला असं वाटेल हा म्हणून- विषय वेगळा आहे वाचन करते तो बाजारातल्या गप्पा मला आमच्या सिलेबसमध्ये बसत नाही यार चला. हां